निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला। गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मागणी करण्यात येत होती। यासोबतच आजवरच्या अनेक राज्य सरकारांनी देखील ही मागणी लावून धरली होती। अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला। तसेच मराठी सोबतच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे। मात्र अभिजात दर्जाचा भाषांना नेमका काय फायदा होतो याचाच थोडक्यात आढावा घेऊयात। नमस्कार, मी वर्षा आणि आपण पाहताय योद्धा न्यूज। तर अभिजात दर्जाचा भाषा संवर्धनासाठी फायदा होऊ शकतो। यामुळे प्राचीन ग्रंथ अनुवादित देखील करता येतात। तसेच मराठी भाषेमधील प्रकल्पांना पाठबळ देण्यासाठी, आर्थिक तरतुदींसाठी, सोबतच मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणे यासाठी देखील होऊ शकतो। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करण्यासाठी देखील याची मदत होईल। याबरोबरच भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय केली जाईल। तसेच मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी आदींना देखील यातून भरीव मदत देखील मिळू शकते। तर 3 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने 3 ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया हँडलवरून दिली। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। यासोबतच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा।